नोकरी मिळत नाहीये का आणि करिअरच्या अशा संधी मिळत नाहीयेत का, तर नक्कीच हा व्हिडिओ तुमच्यासाठी असणार आहे. हाय, हॅलो, नमस्कार. माझं नाव प्रतीक्षा भारती आणि तुम्ही पाहायला सुरुवात केली आहे मैत्रीण. आणि आज मी पुन्हा एकदा एकदम छानशी अशी स्टोरी घेऊन आलेली आहे आणि तुमची पॉझिटिव्ह जी थिंकिंग आहे ती एकदम हाय होणार आहे ह्या गोष्टीच्या म्हणजे ऐकल्यानंतर. तर चला तर मग आज स्टार्ट करूया आपली नवीन गोष्ट. सिक्रेटने कसे बदलले माझे जीवन या पुस्तकामधून छान छान अशा पॉझिटिव्ह अशा गोष्टी मी तुम्हाला सांगत असते. आणि आजची जी गोष्ट असणार आहे ती एकदम सुंदर असणार आहे. तर वाचूया आपण. आणि त्याचं टायटल असं असणार आहे. त्याच्या आधी मी हे थोडंसं आहे जे ब्रीफमध्ये ते तुम्हाला वाचून दाखवते. कसं घडेल हा विचार करणं तुमचं काम नाही. तुम्हाला तुमच्या जीवनात आणायच्या इतर कोणत्याही गोष्टींप्रमाणे तुमच्या स्वप्नातील नोकरी किंवा करिअरची संधी कशी मिळेल याबाबत चिंता करणं हे तुमचं काम नाही. तुमची इच्छा प्रत्यक्षात आणण्यासाठी सगळे लोक, परिस्थिती आणि घटना यांच्यात एकसंधता येईल असे बदल ब्रह्मांडाकडून घडतील. ते घडवणं तुम्हाला शक्य नाही. तेव्हा तुम्ही जे मागितले आहे ते तुम्हाला कसं मिळेल याबाबत विचार करणं सोडून द्या. त्याऐवजी ती गोष्ट आत्ता तुमच्याकडे असल्याची अनुभूती घ्या. आणि मी नेहमीच सांगते की तुम्हाला एंड रिझल्ट हा नेहमी व्हिज्युअलाइज करायचा असतो. जर तुम्हाला मॅनिफेस्टेशन करायचं आहे छानपैकी, तुम्हाला असं वाटतंय की ती गोष्ट माझ्याकडे हवी आहे, तर तुम्हाला त्या गोष्टीचा एंड रिझल्ट नेहमी व्हिज्युअलाइज करायचा आहे. तर आपण आजच्या स्टोरीला सुरुवात करूया. वयाच्या 25व्या वर्षी मी माझं पुस्तक प्रकाशित केलं आणि याचं टायटल असं असणार आहे. तर पुढे वाचूया आपण काय होतं ते. द सिक्रेट पाहिल्यानंतर मी माझी सगळी ध्येय एका कागदावर लिहून काढली. तो कागद माझ्या डेस्कवर लावून ठेवला. माझ्या 7 उद्दिष्टांपैकी एक होतं एखाद्या मोठ्या प्रकाशकाकडून माझं कवितांचं पुस्तक प्रकाशित करून घेणं. द सिक्रेट पाहिल्यानंतर 2 महिन्यांपर्यंत मी कल्पनाचित्र उभं करण्याव्यतिरिक्त काहीच केलं नाही. त्याचबरोबर पुस्तक प्रकाशित झाल्यानंतर जी आत्यंतिक सबलीकरणाची सुखद भावना असेल ती मी अनुभवली. आणि यांची कविता जी असते मोठ्या प्रकाशकाकडून प्रकाशित करून घ्यायचं हे त्यांचं स्वप्न असतं. तर आपण पुढे वाचू काय काय होतंय ते लक्षात घ्या. हे कसं करता येईल हे मला माहीत नव्हतं. मी ते करणार आहे एवढंच मला माहीत होतं. अनेक प्रस्थापित कवी तुम्हाला सांगतील की तुमच्या कविता पुस्तक रूपात प्रकाशित व्हाव्यात अशी तुमची अपेक्षा असेल तर त्याआधी तुमच्या बऱ्याचशा कविता सर्व परिचित अशा मासिकात प्रकाशित झालेल्या असल्या पाहिजेत. मी त्यावर विश्वास ठेवण्यास नकार दिला. माझं पुस्तक प्रकाशित होणार आहे यावर मी सरळ विश्वास ठेवला. ते येत्या वर्षात बार्न्स अँड नोबलच्या दुकानात असेल यावरही विश्वास ठेवला. आणि त्यांनी असा विश्वास ठेवायला सुरुवात केली की माझं हे कविता प्रकाशित होणार आहे. तर आपण पुढे वाचूया काय होतं. आणि त्यांनी असं विश्वास ठेवायला सुरुवात केली की माझं हे पुस्तक प्रकाशित होणार आहे. विश्वास ठेवायला स्टार्ट केला. आता बघूया पुढे काय होतं ते. मी कल्पनाचित्र उभं करायला सुरुवात केल्यानंतर 2 आठवड्यात मला एका बड्या प्रकाशनाच्या संपादकांचा ईमेल आला. मी 2 महिन्यांपूर्वी दिलेल्या हस्तलिखितावर तो विचार करतोय हे सांगण्यासाठी मला ईमेल आला होता. तो त्याबाबत पूर्णपणे विसरून गेला होता. मी जवळजवळ कोसळलेच. माझ्या पुस्तकाचं कव्हर म्हणून मला हव्या असलेल्या प्रिंटिंगची प्रिंट मी काढली. त्यावर मी पुस्तकाचं नाव लिहिलं, आभाराची यादी लिहून ठेवली. मग मी स्वतःलाच एक काल्पनिक ईमेल पाठवला ज्यामध्ये प्रकाशकाने माझं पुस्तक छापण्याची मंजुरी दिली होती. हा मेल मी माझ्या बेडच्या वर चिटकवला. मला ती आनंदाची बातमी मिळाल्यावर मी काय करेन याची मी सतत कल्पना करायची. क्लासमध्ये जाऊन शॅम्पेनची बाटली उघडेन, माझ्या आई वडिलांना फोन करेन. मला प्रकाशनाची बातमी समजल्यानंतर जो सोहळा करायचा होता त्याची आमंत्रण पत्रिका मी बनवून ठेवली. माझ्या काही विद्यार्थ्यांना पुस्तक प्रकाशित झालं असल्याचं मी सांगितलं. तिने ह्या सगळ्या एंड रिझल्ट जो होता तो स्टार्ट केला. कसा करायचा, काय करायचं, म्हणजे मला जर माझं पुस्तक प्रकाशित झाल्यानंतर मी काय करणार या गोष्टी तिने एंड रिझल्ट म्हणून हे स्टार्ट केलेलं होतं. लवकरच मला एका अनोळखी एरिया कोड असलेल्या फोनवरून फोन आला. एका प्रकाशनाच्या संपादकाचा तो फोन होता. माझ्या कवितांचं पुस्तक प्रकाशित करायला आवडेल असं ते म्हणाले. माझा करार आणि इतर माहिती ते लवकरच पाठवणार असल्याचं त्यांनी सांगितलं. द सिक्रेट खरंच काम करतं. आणि शेवटी यांनी विश्वास ठेवला आणि तशा गोष्टी घडून आणल्यामुळे यांचं ते प्रकाशित झालेलं होतं पुस्तक. तर किती छान गोष्ट आहे ना. तर यातूनच आपण पाहू शकतो यांनी कसं मॅनिफेस्टेशन केलेलं होतं.
तर अशा ह्या छान छान गोष्टी तुम्हाला आवडत असतीलच, त्यामुळेच तुम्ही माझे व्हिडिओ पाहताय. आणि अशा गोष्टी ऐकल्यामुळे आपली जी पॉझिटिव्ह थिंकिंग असते ती हाय होत राहते या गोष्टी ऐकल्यामुळे. त्यामुळे अशा एक तरी रोज कथा ऐकत जावा आणि त्यामुळे तुमची विचार करण्याची क्षमतामध्ये भरपूर प्रमाणामध्ये फरक पडणार आहे. आणि तुम्हाला जर माझं चॅनल आवडत असेल तर नक्कीच सबस्क्राईब करा. तुर्तास तरी मी आता थांबते आता. तर पुन्हा भेटूया आपण नेक्स्ट स्टोरीमध्ये. आणि धन्यवाद.